हर घर तिरंगा कार्यक्रम के तहत 14 अगस्त को बीदर शहर में विभिन्न कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। जिला कलेक्टर श्रीमती शिल्पा शर्मा ने कहा। वह सोमवार को बीदर कलेक्टर कार्यालय में मीडिया कर्मियों के लिए बुलाए गए एक संवाददाता सम्मेलन की अध्यक्षता कर रहे थे। जिले की समस्त जनता को हर घर तिरंगा अभियान में भाग ले और 13 से 15 अगस्त तक स्वेच्छा से अपने घरों पर राष्ट्रीय ध्वज फहराने की अपील की। उन्होंने बताया कि हर घर तिरंगा 2024 के शपथ समारोह के साथ ही हर घर तिरंगा अभियान के अवसर पर 14 तारीख को सुबह 7 बजे बीदर किले से मदरसा महमूद गावा, डॉक्टर BR अम्बेडकर सर्किल, शिवाजी वृत्त, हरड़ैया वृत्त होते हुए नेहरू स्टेडियम तक तिरंगा यात्रा कार्यक्रम आयोजित किया जाएगा। 14 अगस्त को सुबह 8 बजे श्री सिद्धारूढ़ मठ से माइलूर क्रॉस, कनकदास वृत्त, रेलवे अंडरब्रिज, भगत सिंह वृत्त, डॉक्टर BR अम्बेडकर सर्किल, जनरल करियप्पा सर्किल होते हुए नेहरू स्टेडियम तक बाइक रैली निकाली जाएगी। 14 अगस्त को सुबह 8 बजे बारिशाही गार्डन से सेंट्रल बस स्टैंड, मड़ीवाड़ सर्कल, कन्नडाम्बे वृत्त से नेहरू स्टेडियम तक हर घर तिरंगा 2024 पर निष्ठा की प्रतिज्ञा के साथ हर घर तिरंगा अभियान के बारे में 14 अगस्त को कैनवास पर किसी भी भारतीय भाषा में हर घर तिरंगा और जय हिंद लिखा जा सकता है। हर घर तिरंगा अभियान में भाग लेने वाले लोग जिला नेहरू स्टेडियम के सेल्फी पॉइंट पर सेल्फी ले सकते हैं और com.https हर घर तिरंगा पर अपनी सेल्फी साझा कर सकते हैं। उन्होंने बताया कि 14 अगस्त को सुबह 10 बजे जिला नेहरू स्टेडियम में हर घर तिरंगा अभियान पर तिरंगा मेला कार्यक्रम का आयोजन किया गया तथा स्वतंत्रता दिवस पर शाम 6 बजे पूज्य चन्नबसवा पट्टादेवरू रंग मंदिर में हर घर तिरंगा 2024 पर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। विभिन्न संगठनों और स्कूल कॉलेजों में सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। उन्होंने कहा कि इसकी व्यवस्था के लिए कार्यवाही की जाएगी। बीदर जिला पंचायत के मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर गिरीश बडोले, बीदर जिला पुलिस अधीक्षक प्रदीप गुंटी, अतिरिक्त जिला आयुक्त शिवी कुमार शिलवंत और कन्नड़ और संस्कृति विभाग के सहायक निदेशक सिद्धराम शिंदे ने भाग लिया। 2 ಗಂಟೆಗೆ ಕವನ್ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಒಂದು ಇಟ್ಟಿದ್ವಿ ರಂಗಮಂದಿರನಲ್ಲಿ। ಅದಾದ ನಂತರ ನಾಳಿದೆ ಅಂದರೆ 14ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ವಾಕಥಾನ್ ಹರ್ ಘರ್ ತಿರಂಗಾ ಕುರಿತು ಪ್ರತಿಜ್ಞೆ ವಿಧಿ ಬೋಧನೆಯೊಂದಿಗೆ ತಿರಂಗಾ ಯಾತ್ರೆ ಬೆಳಗ್ಗೆ 7 ಗಂಟೆಗೆ ಬೀದರ್ ಕೋಟೆಯಿಂದ ನೆಹರು ಕ್ರೀಡಾಂಗಣವರೆಗೂ ವಾಕಥಾನ್ ಮಾಡ್ತೀವಿ। ಅದಾದ ನಂತರ 7:30 ಗಂಟೆಗೆ ತಿರಂಗಾ ಓಟ ರನ್ನಿಂಗ್ ಬಾರಿದ್ ಶಾಹಿ ಗಾರ್ಡನಿಂದ ನೆಹರು ಕ್ರೀಡಾಂಗಣವರೆಗೂ ಅದು ಆಗುತ್ತೆ। ಅದಾದ ನಂತರ ಸೇಮ್ 14ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಬೆಳಗ್ಗೆ 8 ಗಂಟೆಗೆ ಬೈಕ್ ರ್ಯಾಲಿ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಮಠದಿಂದ ನೆಹರು ಕ್ರೀಡಾಂಗಣವರೆಗೂ ಅದು ನಡೆಸ್ತೀವಿ। ಅದಾದ ನಂತರ ನಾವು 9 ಗಂಟೆಗೆ ನೆಹರು ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ ಕ್ಯಾನ್ವಸ್ ಮೇಲೆ ಹರ್ ಘರ್ ತಿರಂಗ ಹಾಗೂ ಜೈ ಹಿಂದ್ ಬರೆಯುವುದು ಎಲ್ಲ ಭಾರತೀಯ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದು ನಮ್ಮದು 22 ಶೆಡ್ಯೂಲ್ಡ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜಸ್ ಇದ್ದಾವೆ, ಸೊ ಯಾವುದೋ ಒಂದು ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಅದು ಬರೆಯುವುದು। ಅದಾದ ನಂತರ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಸೆಲ್ಫಿ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಇಡ್ತೀವಿ ನೆಹರು ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ, ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಜನ ಫೋಟೋ ಸೆಲ್ಫಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು hargartiranga.com ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ। 10 ಗಂಟೆಗೆ ಸೇಮ್ ನೆಹರು ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ ನಾಳಿದೆ 14ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಇದು ಖಾದಿ ಗ್ರಾಮೋದ್ಯೋಗ ಆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಿಂದ ಮತ್ತು ಇದು ಬುಕ್ಸ್ ಮತ್ತು ವಸ್ತುಗಳು ಎಕ್ಸಿಬಿಷನ್ ಅದು ತಿರಂಗಾ ಮೇಳ ಅಂತ ನಾವು ಒಂದು ಮಾಡ್ತೀವಿ। ಇದರ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೂ ವಿನಂತಿ 13ನೇ ತಾರೀಕಿಂದ ನಾಳೆಯಿಂದ 15ನೇ ತಾರೀಕುವರೆಗೂ ತಮ್ಮ ಮನೆ ಮೇಲೆ ಧ್ವಜಾರೋಹಣ ನಡೆಸುವುದು ಲಾಸ್ಟ್ ಕಳೆದ 2 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಎಲ್ರಿಗೂ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟ್ ಕೂಡ ಆಗಿತ್ತು, ಅದು ಒಂದು ಯೂಸ್ ಮಾಡಿ ಧ್ವಜಾರೋಹಣ ಕೂಡ ಮಾಡಿ। ಮತ್ತು 15ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಮೇನ್ ಫಂಕ್ಷನ್ ಫ್ಲ್ಯಾಗ್ ಹೋಯಿಸ್ಟಿಂಗ್ ಏನಾಗುತ್ತೆ ಅದು ಆಗುತ್ತೆ। ಅದಾದ ನಂತರ ಸಾಯಂಕಾಲ 6 ಗಂಟೆಗೆ ಕಲ್ಚರಲ್ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟೀಸ್ ರಂಗಮಂದಿರ ಅದು ನಡೆಸಲಾಗುವುದು। ಇವೆಲ್ಲ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ ನಾವು ಲೋಕಲ್ ಜನ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ಯಾರ್ಯಾರಿದ್ದಾರೆ ಎಲ್ರಿಗೂ ವಿನಂತಿ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಭಾಗವಹಿಸಬೇಕು, ಎಲ್ಲರೂ ಈ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟೀಸ್ನಲ್ಲೂ ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಸಕ್ಸಸ್ ಆಗಿ ಮಾಡೋದು ಅಂತ ವಿನಂತಿಸುತ್ತೇನೆ। ಧನ್ಯವಾದಗಳು।